तर इथे थोडंसं फिनिशिंग उरलेलं आहे, तर फिनिशिंगचं काम आता बाकी आहे थोडंसं. वेळ झाली ती म्हणजे गणपती बाप्पाला गाडीत ठेवण्याची. गणपती बाप्पा मोरया. अरे बोला गणपती बाप्पा. नमस्कार मंडळी, मी अर्षद चव्हाण स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर. अर्षद चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज आहे मी मालवणमध्ये. आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या घरी ना गणपती बाप्पा बसणार आहे आणि गणपती बाप्पा आमचा 11 दिवस आहे. तर सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या ही नम्र विनंती. आणि आता तुम्ही माझ्या मागे पाहताय, आमचा मकर आता नसतोय. या साईडचं पाठीमागून लावायचं, जोपर्यंत गणपती बसत नाही तोपर्यंत आम्ही काही लावणार नाहीये. पण त्यानंतर ना ही जी माती तुम्ही पाहता, ही माती वगैरे रात्रीच बांधून झालेली आहे. म्हणजे ती फुलपातीमध्ये जे साहित्य लागतं त्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे ज्या ज्या गोष्टी लागतात आपल्या मातीमध्ये त्या गोष्टी सगळ्या साहित्य लावलेल्या आहेत. आणि त्यानंतर ना आता सगळी आपल्या घरातली मंडळी आहेत ना, ते आता आपण जाणार होते म्हणजे श्री गणेश चित्रशाळा देवता या ठिकाणी म्हणजे हेमंत रामाडे यांच्या मूर्तीशाळेमध्ये आपण जाणार आहोत. तिथे आमचा गणपती असतो. तिथे आता रेडी झालेला आहे गणपती बाप्पा. तर त्यासाठी सगळेजण उत्साही आहोत. तर चला आता आपण जाऊया ते हेमंत रामाडे यांच्या मूर्तीशाळेमध्ये आणि तो गणपती कशा प्रकारे आहे तो पाहूया आणि तो गणपती आपण आणूया आपल्या घरी. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मंडळी, आता आपण निघालेलो आहोत हेमंत रामाडे यांच्या मूर्तीशाळेमध्ये. आपल्या घरातली सर्व मंडळी आता येत आहेत आणि आपण चाललेलो आहोत. माझ्या गाडीवर आहे तो म्हणजे तनिष्का आणि मी रेडी झालेलो आहोत. आणि आता आपण जाऊया थेट हेमंत रामाडे यांच्या मूर्तीशाळेमध्ये आणि चला तो आपण गणपती आपण घरी आणूया. बोला गणपती बाप्पा मोरया. तर चला, इथे आता उत्साह येऊन सगळी आपापला गणपती घरी घेऊन चाललेली आहेत आणि आता आपण पोचतोय हेमंत रामाडे यांच्या मूर्तीशाळेमध्ये. मंडळी, आपण आता आलेलो आहोत मूर्तीशाळेमध्ये. आता तुम्ही पाहताय इथे भरपूर सारे गणपती होते, पण आता ते आपापल्या घरी गेलेले आहेत आणि आपण गणपती बाप्पाच्या आपल्या जवळ आहोत. आणि हा आमचा जो गणपती बाप्पा आहे, बघा हा आमचा गणपती बाप्पा. काल आपण बघितलेलं म्हणजे व्हिडिओमध्ये होता तेव्हा इथे ना कलर वगैरे काम चालू होतं, करायचं बाकी होतं, पण अजून आज पूर्ण झालेलं आहे. आणि तुम्ही त्याचं प्रथम दर्शन पहा कशा प्रकारे आहे. हे बघा, हे सगळं इमिटेशन आहे ना ते आम्ही केलेलं आहे. एक 5 तास गेले आहेत या सगळ्या गोष्टी करायला. इथे सुद्धा आता इमिटेशनचं काम चालू आहे. हाही सुद्धा बाप्पा आहे. हे बघा, इथे सुद्धा बाप्पा आहे. बाकीचे बाप्पा आपल्या घरी गेलेले आहेत. आणि मूर्तिकार हेमंत रामाडे. हे बघा, इथे आता मूर्तिशाळा पाहताय तुम्ही आता रिकामी झालेली आहेत. आणि इथे सुद्धा भरपूर बाप्पा होते. व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मागच्या व्हिडिओमध्ये. आणि इकडे सगळे जे हाती मूर्त्या होत्या त्या सगळ्या आपापल्या घरी गेलेल्या आहेत. आणि एकदम आता मूर्तिशाळा इथे रिकामी होत चाललेली आहे. आणि आपण आपला गणपती कशा प्रकारे नेत आहेत तो पाहूया आपण आपल्या घरी. त्यानंतर ना लाल गणपतीसुद्धा ह्यांच्याकडेच असतो म्हणजे माणगावकरांचा. त्यांचाही सुद्धा गणपती आपण नेणार आहोत. आणि आपल्यासोबत शिवम आहे. शिवम, वेलकम. तर आपण आता पाहूया. तर इथे थोडंसं फिनिशिंग उरलेलं आहे, तर फिनिशिंगचं काम आता बाकी आहे थोडंसं. आता ना माणगावकरांचा इथे गणपती गाडीमध्ये ठेवतोय. गाडी आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. तरी बघा आतमध्ये ठेवलेला आहे.
आता बाप्पा आणि पोझिशन व्यवस्थित करून घेतील. त्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊया आणि आमचा गणपती आपण गाडीमध्ये ठेवूया. वेळ झाली ती म्हणजे गणपती बाप्पाला गाडीत ठेवण्याची. गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया. बाप्पा मंडळी आता गणपती बाप्पा चाललेला आहे आपल्या घरी, चव्हाणांचा आणि माणगावकरांचा. आणि वाड्यावरचे सगळे मंडळी एकत्र येऊन आपण हा गणपती आपल्या घरी आणतोय. अरे बोला गणपती बाप्पा मोरया. अरे बोला गणपती बाप्पा. मंगल मूर्ती मोरया. आपले लारा मयेकर इथे मालवणमध्ये, त्यांचं सहर्ष स्वागत. हो 11 दिवस हा गणपती हा बहू घेऊ गोयो तो येतो. तर आता टेम्पोतून आपण गणपती बाहेर काढतोय आणि आता आपण घरी पोचलेलो आहोत. आपण बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हा आता आपण आहोत ते म्हणजे माणगावकरांचा गणपती जो आहे तो त्यांच्या घरी ठेवणार आहे. तर तो गाडीतून आपण खाली उतरवतोय. गणपती बाप्पा मोरया. सावकार अण्णा वर बघ जरा, हात घे वैभव, हात घे जरा. हा हात बघ. आपला माणगावकरांचा आणि आमचा गणपती आणलेला आहे आणि ठेवलेला आहे. त्यानंतर आता आपण थोड्याच वेळाने चौरंगावर ठेवणार आहोत. चौरंगावर कशा प्रकारे ठेवतो तुम्हाला मी दाखवतो. रस्त्यावरती ना ते गणपती बाप्पांचं इथे आगमन होत आहे आणि त्याच्यानंतर वाजत गाजत त्यांचं स्वागत केलं जात आहे गणपती बाप्पांचं. तर मंडळी आता गणपती बाप्पाची इथे पूजा चालू आहे आणि आपली पूजा करतात ते म्हणजे काका. ते गणेश पूजा करून घेतोय पहिली.
अमृतम समर्पयामि ओम अमृतम समर्पयामि ओम अमृतम समर्पयामि ओम पुष्पम समर्पयामि ओम ज्ञानवं समर्पयामि ओम ज्ञानवं समर्पयामि ओम करण्यासाठी तुझ्याकडे मुलाच्या तालावर नारळ ठेवलेला तोच आपल्या मनामध्ये काय चूक आपल्याला झाली तर माझ्यासमोरचा आज बघून त्या वर्षाच्या इकडे तुझ्या दाखवतो आज तो ह्या ठिकाणी ताना बंद झालेला आहे आज बघून या घराला की बघून तू बघून राखा कोळ्या समोरचा. तर इथे आता गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून झालेली आहे आणि आता आपण थोड्याच वेळामध्ये गणपती बाप्पाची आरती करणार आहोत. तर ह्या आपल्या समोरचा जो पेंडॉल आहे ना त्याच्यामध्येच आपण गणपती बाप्पाची आरती करणार आहोत. आणि गणपती बाप्पाला इथे आपण करणा पूर्णपणे इथे सजवलेला आहे इथे पताक्यांनी. आणि हा समोर आमचा गणपती बाप्पा इथेच आरती होणार आहे. तर आरती कशा प्रकारे असते ते आपण पाहूया. तर इथे आता आरतीला सुरुवात होते आणि त्याच्या आधी कारण घालून घेतोय आपण. चांगल्या प्रमाणात पार पाडू दे वा. मंगलमूर्ती मोरया ती झालेली आहे. आरतीनंतर आपण भंडार ओळून घेतोय. तर त्या काकांचं भंडार आहे आणि आमचं सुद्धा भंडार आहे. दोघांचे एकदमच आहेत. तर इथे आपण पळून घेतोय. ना लेडीज मंडळी घरातले आहेत ते ओवाळून घेत आहेत भांडार. मंडळी ना आता आपल्या घराकडे भांडार वगैरे ओवून झालेलं आहे. आरती पण झालेली आहे. आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे आपल्या वाड्यावरती आरती कशा प्रकारे आहे तर त्यांचा गणपती बाप्पा कशा प्रकारे तुम्हाला मी दाखवतो. चला आता आपण आहोत ते म्हणजे माणगावकरांकडे. म्हणजेच विकीचा बाप्पा जो आहे ना तो हा बघा सुंदर असा बाप्पा आहे. तिथे राजाशाही पोजमध्ये इथे बसलेला आहे आणि त्याचं जे डेकोरेशन आहे ते खूप सुंदर इथं त्याने केलेलं आहे. काल रात्रीच आलेलं गणपती बाप्पा आणि त्याने रात्रीमध्येच इथे पूर्णच्या पूर्ण ते डेकोरेशन केलेलं आहे. बंटी माणगावकर यांचा गणपती हा बघा सुंदर असा बाप्पा आणि त्यानंतर सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. वरती अशी लाईटिंग केलेली आहे. पाठीमागे अशी तोरणं वगैरे सोडलेली आहेत. झुमूर वगैरे आहेत. खूप छान छान वाटतं आहे आणि पाठीमागचं बॅकग्राऊंडसुद्धा खूप छान आहे. आणि हा त्यांच्या घरी विराजमान झालेली सुंदर अशी श्रींची मूर्ती. आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे पवनाकांच्या घरी. हा बघा हा त्यांचा सुंदर असा बाप्पा विराजमान झालाय आणि आरतीसाठी इथे जमलेले आहेत मंडळी. स्थापना केलेली आम्हाला सेवा चाकरी केली आम्हाला कुटुंबात सुखी ठेव आम्हाला. आता आपण आलो आहोत ते म्हणजे अजिंक्य आडोलकर यांच्या घरी. त्यांच्या घरी येताना
आपल्याला इथे पायऱ्या चढून यावे लागतात आणि त्यानंतर इथे हा आगमनाधीश आपला गणपती बाप्पा, सुंदर असा बाप्पा यांच्या घरी विराजमान झालाय. आज आनंद आडलकर आणि प्रसाद आडवलकर महाराज या दोन्ही पुरुषांनी या कुटुंबाची सेवा चाकरी केलेली आहे महाराज. आज ती स्थापना केलेली आहे महाराज. 17 दिवस तुमची सेवा चाकरी चांगल्या प्रकारे करून घ्या महाराज. तर आता घरच्या देवाकडे ना आपण आता नैवेद्य ठेवलेले आहेत. त्यानंतर आता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे गणपती बाप्पाकडे. तर इथे आता गणपती बाप्पाकडे आपण नैवेद्य ठेवणार आहोत. एक नैवेद्य ना आपण आता तुळशीकडे ठेवतोय. गाईचा नैवेद्य ना आपण तो देतो गाईला आपल्या. इथे आता गाईने नैवेद्य पुरा खाल्लेला आहे. आता जेवणाची इथे लगबग चालू आहे आणि जेवणाचा मेनू आहे ते म्हणजे उसळ, त्यानंतर फ्लॉवरची भाजी, त्यानंतर डाळ भात आणि लोणचं. अशा प्रकारे हा आजचा मेनू आहे. त्या आपल्याला जेवणामध्ये ना इथे करंजी आहेत, मोदक आहे, फ्लॉवरची भाजी आहे, त्यानंतर इथे ही कुठची भाजी, चिटक्याची भाजी आहे, त्यानंतर वालीची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, पुऱ्या आहेत, त्यानंतर उसळ आहे आणि घरातली सगळी जी मंडळी आहेत ना ती आपण एकत्र बसून इथे जेवतोय. तर नमस्कार मंडळी, तुम्ही पाहिलं असेल की आपण सकाळपासूनच गणपती बाप्पा आणण्यासाठी कशी लगबग आपली चालू झाली होती. हेमंत रामाडे यांनी सुंदर अशी मूर्ती इथे साकारलेली आहे आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पा घरी आला तेव्हा आपण त्यानंतर त्याची पूजा वगैरे केली, आरती वगैरे कशा प्रकारे झाली हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून झाला, वाड्यावरती गेलो, आरती वगैरे झाली. पण आपल्याकडे ना एक अशी गोष्ट आहे की आपण जेव्हा गणपती आणतो तेव्हा आपण दुपारी आरती करतो आणि बाकीच्यांकडे असं असतं की दुपारी आरती करून संध्याकाळी सुद्धा आरती असेल, म्हणजे रात्री आरती असेल. पण आमच्याकडे तसं नाही आहे की पहिल्या दिवशी ना एक दुपारचीच आरती केली जाते. आणि हा होता छोटासा गणपती आणण्याचा व्हिडिओ. तुम्हाला हा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू पण असे नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.